श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे. 12 राशीनुसार तुमच्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी. 1. मेष राशीच्या व्यक्तीच्या नशीब थोडे उतार चढीचे असते, त्यामुळे यांनी भाग्यविधाता भगवान गणेश म्हणजे गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे. तसेच शक्य झाल्यास गणपतीला 21 दुर्वा वाहिल्या पाहिजेत. तसेच तुम्ही रोज घरच्या गणपतीला खडीसाखर किंवा खडीसाखर नसल्यास साधी साखरेचा नैवेद्य रोज दाखवावा. मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक गुरुवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनात जायचे आहे आणि गणपती बाप्पाला एक लाल फूल वाहावे. तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, सर्व प्रश्न सुटतील. 2. वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एक चांगला मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते, त्यामुळे यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे. संध्याकाळी रामरक्षा म्हटली पाहिजे. याचा सकारात्मक परिणाम लवकर दिसायला येतो. 3. मिथुन राशीच्या व्यक्ती बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात, त्यामुळे यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे. माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजा पाठ करायचे आहे. प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्त पठण करायला हवे. तसेच दर गुरुवारी देवीला गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. असे केल्यास पैशा संबंधित समस्या मार्गी लागतात. 4. कर्क राशीच्या व्यक्तींना भगवान शंकराच्या बद्दल जास्त आकर्षण असते. भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात. यांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे. सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन 108 बेलपत्र व्हायचे आहे. शक्य नसल्यास 11 तरी बेलपत्र वाहा. 5. सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. सिंह राशीच्या लोकांना विष्णू सहस्रनाम पठण करावे. विष्णूची सेवा केल्यास त्यांच्या प्रत्येक समस्या दूर होतील. विष्णू जिथे तिथे लक्ष्मी असते, म्हणून तुमचे पैशा संबंधित समस्या सुद्धा दूर होतील. यामुळे आपल्या पारिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते. 6. कन्या राशीच्या लोकांना संकटापासून वाचवण्यासाठी संकटमोचन हनुमानाची पूजा करायची आहे. दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमानच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे. हनुमानजीला पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे. पांढऱ्या रुईचे फूल भेटत नसल्यास रुईच्या पानांचा हार अर्पण करावा. किमान एकदा तरी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण नक्कीच करावे. 6. तूळ राशीच्या व्यक्तींना शनिदेवांची पूजा करायची आहे. यांचे शत्रू नेहमी यांना नुकसान करण्याचा विचार करत असतात, त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे. शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनी मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास शनी महात्म्य वाचावा. 7. मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे. यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्यात भरपूर प्रगती कराल. सरस्वती मातेसोबत लक्ष्मी असते, त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग पण येतील. देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे. सरस्वती मातेसोबत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. 8.
धनुरास धनुराशीच्या लोकांना भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे. यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते. दर सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाला जप करावे. शक्य असल्यास 108 बेलपत्र व्हावे. बेलपत्र मिळत नसल्यास एक बेलपत्र वाहिले तरी चालेल. शिवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा. तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील. 9. वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे. त्यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्य चमकेल. सूर्य मंदिर जवळपास असेल तर सूर्य मंदिरात जाऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. 10. कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींना माता दुर्गा यांची आराधना पूजा केली पाहिजे. मातेच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्ती होईल असे देखील म्हटले जाते. 11. मीन रास मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे. हे दोन्ही देवता आपल्या सुख दुःखात आपल्या राशी अनुसार देवदेवतांची सांगितलेली आहेत. आराधना देखील तुम्ही करू शकतात. फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनामध्ये थोडे जास्त लक्ष द्यायचे आहे. आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होणार आहे. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे शेअर करा. धन्यवाद.